याचबरोबर संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। यानंतर तिन्ही हर 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 हर। छान छान छान। बसा इकडे बघा, वाटल्यास एक फोटो घेऊ द्या, तुमच्या तिघींचा एक फोटो घेऊ द्या। महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव सदा शिव सांब सदा शिव। सांब सदा शिव सांब सदा शिव। श्री गुरु बसवा लिंगाय नमो। शिव ओम शिव ओम सच्चिदानंद ओम। शिव ओम शिव ओम सच्चिदानंद ओम। शिव ओम शिव ओम सच्चिदानंद ओम। हे सांब सदा शिव सांब सदा शिव। सांब सदा शिव सांब सदा शिव। हे सांब सदा शिव सांब सदा शिव। हे सांब सदा शिव सांब सदा शिव। सांब सदा शिव सांब सदा शिव। सांब जय नमः पार्वतीपते शिव हर हर। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की। हर 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 हर। ओम भला ओम भला। श्री शिवाय श्री शिवाय। भम 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 भम। पाटोदा या पुण्यग्रामामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह शिवकथा नामयज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा 5वा दिवस। 5व्या दिवसाची ही शिवकथा प्रारंभ करत असताना
अनंत कोट ब्रह्मांड नायक आशुतोष भगवान शिवाच्या मंगलमय चरणी नतमस्तक होऊन शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली बसवादी प्रमथ जगदादी जगद्गुरु पंचाचार्यांच्या चरणी अनंत अनंत कोटी प्रणिपात समर्पित करून माझे सद्गुरु परमपूज्य वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या दिव्य चरणी नतमस्तक होऊन प्रस्तुत प्रसंगी या शिवकथेमध्ये उपस्थित असणारे तुम्ही सर्व साधू संत माता बंधू भगिनी लहान थोर आबाल वृद्ध तुम्हा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये ज्योतिष स्वरूप नांदणारे ते शिवशंभो महादेवाला नमन करून ज्यांनी मला घडवलं असे माझे माता पिता माझे सासू सासरे आणि माझ्या पतीच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या शिवकथेला प्रारंभ करत आहोत। नमस्कार माझा श्रोतेलान थोरा, नमस्कार माझा श्रोतेलान थोरा। नमस्कार माझा श्रोतेलान थोरा, नमस्कार माझा श्रोतेलान थोरा। नारियानी नरा सर्वयाती, सर्वयाती। नमस्कार माझा श्रोतेलान थोरा, नमस्कार माझा श्रोतेलान थोरा, नमस्कार माझा श्रोतेलान थोरा। नारियाने नरा सर्वयाती, नारियाने नरा सर्वयाती। नमस्कार माझा श्रोतेलान थोरा, नमस्कार माझा श्रोतेलान। सांब जय नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की। इकडून ठेवा समय, इकडून घ्या। या शिवकथेच्या अनुषंगाने आपण काल शिवकथेमध्ये बिल्वपत्राचं महत्त्व, बिल्वपत्राची निर्मिती, आयुर्वेदिक दृष्ट्या बिल्वपत्राचं काय महत्त्व आहे याचं सुंदर वर्णन, तसेच रुद्राक्षाची निर्मिती कशी झाली त्याची सुंदर कथा या शिवमहापुराण ग्रंथाच्या माध्यमातून आपण श्रवण केलेली आहे। तसेच काल आपण जगाची जगदंबिका माता भवानी हिमवंत राजा हिमालयाच्या पोटी मेना राणीच्या पोटी कशी जन्माला आली आणि या मेना राणीनं कालिका नावाच्या देवीची आराधना केली, भगवती आदिमाया शक्तीला प्रसन्न करून घेतलं आणि भगवतीचा वरदहस्त माता मेना राणीला प्राप्त झाला आणि हिमालयाच्या पोटी आदिमाया शक्ती जगदंबिका माता भवानीनं कन्यारत्न म्हणून
जन्म घेतलेला आहे आणि खरोखरच इथल्या माझ्या माई माऊल्यांचं कौतुक करावं तेवढं कमी बरं का. खूप सुंदर, खूप सुंदर. सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. भक्तीचा हा उत्साह आणि प्रत्येक क्षण आनंदानं साजरा करणं आणि या कथेमध्ये सुद्धा सुंदर अशा पद्धतीनं पाऊलं खेळत सुंदर अशा स्वरूपामध्ये या शिवकथेचा आनंद घेत असताना प्रत्येक प्रसंग आपण या ठिकाणी आनंदाने साजरा करतोय. काल कथेच्या अनुषंगाने पार्वती मातेचा जन्म उत्सव आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे. पार्वतीचं नामकरण सोहळा झाला. इथपर्यंतची कथा आपण कालच्या कथेतून ऐकलेली. बरं मायानं समजत आहे ना सगळ्यांना? सर्वांना कथा समजू लागली का? इकडं महिला मंडळ बोला सगळ्यांनी. कथा समजत आहे ना? कथा भाग म्हणजे कुठून सुरू झालं, कसं सुरू झालं, ही एक लिंक कळावी बरं का आपल्याला. एक सिक्वेन्स सुंदर अशा पद्धतीनं सोप्या सोप्या शब्दामध्ये मी तुमच्या समोर मांडत आहे. रुद्र संहितेला सुरुवात झालेली आपल्या, त्यामध्ये सतीखंड संपला. पार्वती खंडाची सुरुवात आता झालेली आहे आणि या पार्वती खंडामध्ये राजा हिमवंताच्या नगरीमध्ये आदिमाई शक्तीचा जन्म नामकरण सोहळा संपन्न झालेला आहे आणि हिमवंताने अनेक साधू संतांना कन्यारत्नाच्या प्राप्तीमुळे दानधर्म केले. यथोचित साधू संतांचा आदर सत्कार केलेला आहे. हिमालयाच्या नगरीमध्ये आनंदाच्या गुढा पताका तोरण उभा करण्यात आलेली आहे आणि खऱ्या अर्थाने कन्यारत्नाची प्राप्ती म्हणजे महत्भाग्याची गोष्ट आहे. 27 वर्ष, किती 27 वर्ष या मेना राणीनं कालिका नावाच्या देवीची तपश्चर्या केली बरं का. 1-2 दिवस नाही तर किती 27 वर्ष. आणि म्हणून ही जगाची जगदंबिका माता भवानी त्यांना कन्यारत्न म्हणून प्राप्त झालेला आहे. बघा सुंदर असा नामकरण सोहळा झाला आणि ही जी कन्या आहे पार्वती माता हळूहळू वाढू लागली बरं का. तिची छोटी छोटी पावलं राजा दक्षाच्या नगरीमध्ये त्या राजभवनामध्ये वाजू लागलेले आहेत. पायातलं पैंजण छुण छुण वाजू लागलं बरं का. ऋण झण ऋण झण ऋण झण ऋण झण वाजे पैंजण ऋण झण ऋण झण ऋण झण ऋण झण वाजे पैंजण. शिवकथेत आले पार्वती नंदन, शिवकथेत आले पार्वती नंदन, शिवकथेत आले पार्वती नंदन. ऋण झण ऋण झण ऋण झण ऋण झण ऋण पार्वती पते शिव हर हर. आणि या राजा हिमालयाच्या नगरीमध्ये महर्षी नारदांचं आगमन झालेलं आहे. ब्रह्मदेवाचं आगमन झालेलं आहे आणि प्रजापती ब्रह्मदेव नारदांचं आगमन झाल्याबरोबर हिमालयाला खूप आनंद झाला बरं का. संत येती घरा तोची दिवाळी दसरा, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, मातृदेव भव. पितृदेव फक्त म्हणायलाच राहिलं बरं काय. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देवो भव,
अतिथी देवो भव. अतिथी जो तिथी पाहून येत नाही तो अतिथी म्हणजे आमच्यासाठी देव आहे. बरोबर आहे का मायानो? अतिथी येते घरा तोची दिवाळी दसरा. आता अतिथी येते घरा लवकर दार बंद करा. बरोबर आहे की नाही मायानो? बघा या ठिकाणी नारदांचं आगमन, साधू संत महात्म्यांचं आगमन भाग्यानेच आपल्या घरात होत असतं बरं का मायानो. एक शिवभक्त, एक हरिभक्त, एक कथाकार, एक कीर्तनकार यांचं पाऊल आपल्या घरामध्ये पडणं म्हणजे खूप महत्भाग्याची गोष्ट आहे बरं. आज भाग्य उदयाले आज भाग्य उदयाले. जय भोलेनाथ. हे महादेव, हे महादेव. संत पाऊल देखिले, संत पाऊल देखिले, संत पाऊल देखिले, संत पाऊल देखिले. आज 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 भाग्य उदयाले. आज आज भाग्य उदयाले. सांब जय नमः पार्वती पते. शिव हर हर महादेव. साधू संतांचं आगमन म्हणजे आमच्यासाठी पर्वणी आहे बरं का. एक कथाकार, एक कीर्तनकार, एक भजन करणारा शिवभक्त हरिभक्त आपल्या जर घरी जेवला ना मायानं तर हजारो लोकांना अन्नदान केल्याचं पुण्य आम्हाला लाभतं बरं का. आणि आमचा थोडासा सद्यस्थितीला विश्वास राहिला नाही बरं. आम्हाला वाटतं काय होतं काय होतं ते दिसत नाही बरं का मायानं, लक्षात घ्या. आणि कुठलीही गोष्ट दृढ विश्वासानं जर आपण केली ना निश्चित त्याची फलश्रुती आम्हाला प्राप्त होते बरं का. कधीच जीवनामध्ये कुठल्या गोष्टीवर अविश्वास करायचा नाही. नसेल करायचं शांत बसा, नाही करायचं ना शांत बसायचं, पण कधी अविश्वास दाखवू नये बरं का. कारण अविश्वास माणसाला नेहमी अधोगतीला नेतो. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये बरं का मायानो. सत्सद विवेक बुद्धी जागृत आपण ठेवली पाहिजे. उगं त्याने केलं म्हणून मी करते असं नाही. उगं विषय निघाला म्हणून सांगते. असंच एका गावामध्ये सुंदर शिव मंदिर होतं आणि सध्या माझ्या माय माऊल्या शिवभक्तीमध्ये हरी कुठेही बघा महिलांचा नंबर अगोदरच आहे. हा बरोबर आहे की नाही मायानो? महिलांचा नंबर अगोदर आणि असलाच पाहिजे. कारण आई माता स्त्री ही संस्काराची खाण आहे बरं का. पशुपतीनाथ व्रत बऱ्याच महिला माय माऊल्या करू लागलेल्या. छान, खूप सुंदर आहे. पंडितजी मिश्रा महाराजांच्या माध्यमातून शिवकथेच्या या सुंदर माध्यमातून आपण पशुपतीनाथ व्रत करू लागला. काय लाभ आहे या व्रताचा? खूप लाभ आहे बरं का, लक्षात घ्या. आणि 5 सोमवार आणि 6व्या सोमवारी त्याचं उद्यापन कमी वेळेमध्ये लवकरात लवकर आणि शीघ्र फल देणारे हे व्रत आहे पशुपतीनाथ व्रत.
मग कसं करायचं हे व्रत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बऱ्याच जणांनी ते केलेलं सुद्धा आहे बरं का माहिती. ज्या घरामधून तुम्ही सुरुवात केलेल्या या पशुपतीनाथ व्रताला त्याच घरात पाचही सोमवार तिथंच बरं का. नाही तर एक सासरमध्ये, दुसरा माहेरमध्ये, तिसरा पाहुण्याच्या घरी जाऊन करते म्हणलं तर जमणार नाही. जिथून तुम्ही सुरुवात केली, ज्या ठिकाणाहून, ज्या घरातून, समजा तुम्ही किरायाच्या घरात राहिला तर ते व्रत पूर्ण होईपर्यंत त्या घराला सोडायचं नाही. पशुपतीनाथ व्रताचा महिमा खूप श्रेष्ठ आहे बरं का मायानो. 5 सोमवार हे व्रत आम्हाला करायचं आहे. दृढ संकल्प मनामध्ये असावा आणि सुंदर हे व्रत भगवान शिवजींची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी तो भोले बाबा, तो भोलानाथ अल्पशा भक्तीनं संतुष्ट होणारा हा शिवशंभू महादेव, थोड्याशा भक्तीनंही भक्ताचं कल्याण करणारा तो शिवशंभूनाथ आहे. पण या महादेवाची भक्ती भोळ्या भावानंच करावी लागते बरं. देवापाशी शहाणा भक्त चलत नाही बरं का. पण नेमकं आम्ही इथं शहाणपण करतो झालं. इथं वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, झालो वेडा झालो, झालो वेडा झालो, वेडियाच्या गावा गेलो. शिवशंभू महादेवाला वेडे भक्त आवडतात बरं का. महादेवाला शहाणे भक्त आवडत नाहीत. भोळा भाव देवा पाव. आणि हे पशुपतीनाथ व्रत कसं करायचं 2 मिनिटामध्ये सांगते बघा. सोमवारच्या दिवशी सच्चिल स्नान आम्ही करावं. ब्रह्मचर्याचं पालन आम्ही त्या दिवशी करायचं आहे. सुंदर संकल्प मनामध्ये जी इच्छा आहे आपली तो संकल्प हृदयामध्ये करायचा आहे. गावामध्ये शिव मंदिर असेल तर खूप भाग्याची गोष्ट आहे. सुंदर अशा पद्धतीनं पूजेची सामुग्री आम्हाला जमवायची. पूजेचं ताट तयार करायचं. त्यामध्ये पाणी, पंचामृत, बिल्वपत्र, नानाविध प्रकारची फुलं, अगरबत्ती, धूप, दीप, चंदन बरं का, कापूर आणि भगवान शिवजींना समर्पित करण्यासाठी एखादी फळ नैवेद्य म्हणून आपण सोबत घ्यायचं आहे. शिव मंदिरामध्ये येत असताना सतत शिव पंचाक्षरी मंत्राचा जप आपल्या मुखामध्ये असावा. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. सुंदर अशा पद्धतीने शिवशंकराची पूजा आम्ही करावी. अगोदर जलधारी समर्पित करावी त्या महादेवाला. पंचामृतानं स्नान घालावं. ज्यांना रुद्र वगैरे पाठ असतील तर त्यांनी रुद्र म्हणत म्हणत तो अभिषेक करायचा आहे. ज्यांना नाही म्हणता आलं काही तर त्यांनी नमः शिवाय, शिवाय नमः, नाही काही म्हणता आलं तर शिव 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 शिव. सुंदर अशा पद्धतीने अभिषेक करायचा आहे. पवित्र भस्म समर्पित करायचं. बिल्वपत्र महादेवाला व्हायचं. जी फुलं आम्ही आणलेली ती फुलं व्हायची, अक्षदा व्हायच्या. मंगल अशा स्वरूपामध्ये आरती करायचं आहे. जो नैवेद्य आणलेला आहे तो भाव समर्पित करायचा. 108च्या संख्येमध्ये बिल्वपत्र, फुलं किंवा मग जी शिवमूठ आम्ही वापरतो तांदळाची, मुगाची, तिळाची आहे की नाही, जवा, जवस, हे 108च्या संख्येमध्ये आपण शिवशंभू महादेवाला ते व्हायचं आहे. आणि सुंदर अशा पद्धतीनं मंगल आरती झाली
की भगवान शिवजींचं दर्शन घ्यायचं आणि प्रदक्षिणा घालत असताना पूर्ण प्रदक्षिणा घालायची नाही, प्रदक्षिणा घालायचे आणि पुन्हा परत घराकडे शिव पंचाक्षरी मंत्राचा जप मुखामध्ये करत करत घरी जा। दिवसभर सोमवारच्या त्या पशुपतीनाथ व्रताच्या माध्यमातून भगवान शिवजींचं चरित्र, भगवान शिवजींच्या अनेक लीला आम्हाला श्रवण करायचे आहेत। काही पुस्तकं जर आपल्याकडे असतील धर्मग्रंथ तर त्याचं आपण वाचन करावं। नाही समजा वाचता आलं तर शिव 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 म्हणायचं आहे। दिवसभर उपवास आपल्याकडून घडावा आणि नाही शक्य झालं उपवास तर एखादी फळ वगैरे तुम्ही खाऊ शकता, थोडंसं दूध वगैरे पिऊन हे व्रत तुम्ही करू शकता। सायंकाळ होण्याच्या अगोदर परत स्नान करायचं आहे आणि सकाळचं जे पूजेचं ताट आहे त्याला सुंदर अशा पद्धतीने सजवून तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कणकेचे किंवा मातीचे दिवे 6 तेलामध्ये तुपात साजूक तुपात आणि गाईच्या तुपात जर आपण शिवशंभो महादेवाला तो दीप लावला तर तो अत्यंत प्रिय बरं का महादेवाला। फुलवात आम्ही करायचे आणि सुंदर अशा पद्धतीनं नैवेद्य बनवून घ्यायचा आहे। मलिद्याचा वगैरे नैवेद्य आम्ही बनवावं, गोड नैवेद्य, आणि भगवान शिवजींच्या मंदिरामध्ये जाऊन जशी सकाळी पूजा आपण केली तशीच सायंकाळच्या वेळेला ती पूजा करायची आहे आणि मंगल आरती झाल्यानंतर ते 5 दिवे जे आपण नेलेले आहेत सोबत तिथं लावायचे। त्यापैकी जे नैवेद्य आपण नेलेले त्याचे 3 भाग करायचे, एक भाग शिवशंभो महादेवाला समर्पित करायचा, दुसरा भाग गाईला द्यायचा आहे आणि तिसरा भाग जो व्रत करणार आहे त्यांनी सेवन करायचं आहे। एक भाग घराकडे आपण घेऊन जायचा आहे आणि त्या 6 दिव्यापैकी एक दिवाही आपण घरी घेऊन जायचा आहे। घरी गेल्याच्या नंतर तो दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्याच्या बाजूला लावायचा आहे। मैन बरं का, जात असताना आपल्या उजव्या हाताला तो दिवा लावून मगच आपण घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि लागलीच ते व्रत आपल्याला सोडायचं आहे रात्र होण्याच्या अगोदर, कारण सोमवार रात्री सोडत नसतात। रात्र होण्याच्या अगोदर सोमवार व्रत आपलं सुटलं पाहिजे। असे 5 सोमवार आम्ही करायचे आहेत आणि 6व्या सोमवारी काही अट्टहास करायची गरज नाही बरं का। एक श्रीफळ, त्याला मौली धागा बांधलेला आहे, 11-21 रुपये जी काही दक्षिणा आपल्याला घडेल ती, आणि शेवटच्या दिवशी पुन्हा 108च्या संख्येमध्ये बेलाची पान वाहा, गहू वाहा किंवा अक्षत वाहा किंवा मग जवा मूग जे आम्हाला मिळेल। बघा आपण टी व्हीवर पाहतोय आज मिरे वाहिले जातात, आहे की नाही, लवंग वाहिली जाते, मनुका वाहिला जातो, बरोबर का मायनो? हे पाहता ना तुम्ही। जर कुणी आपल्यापैकी 11 रुद्र अभिषेक करत असेल, हे आजचं नाही बरं का, हे मनुके वाहणे, मिरे वाहणे, लवंग वाहणे, विलायची महादेवाला वाहणे हे आजचं नाही आहे, लक्षात घ्या। फक्त ते प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आम्हाला आज कळालेलं आहे। महादेवाचा जर आपण रुद्राभिषेक करत असाल, स्वामी महाराजांना विचारा, प्रत्येक वस्तू 11च्या संख्येमध्ये, मग त्यामध्ये नागवेलीची पानं 11, एक एक्स्ट्रा असतो 12 म्हणजे गणपती पूजनासाठी, सुपारी 12 सुपारी, 11 पूजेची आणि 1 गणपतीची, खडी साखरी आहे की नाही, हळदीचं खोबर असेल, 1-1 रुपया दक्षिणा, विलायची आहे, मणुका आहे, हे सगळं 11च्या संख्येमध्ये पदार्थ घ्यायचेत आणि 11 रुद्राभिषेक शिवशंभोनाथाला आम्ही करायचा आहे। हनुमंतरायाचा सुद्धा आम्ही रुद्राभिषेक करतो कणी, कारण तो रुद्र अंश आहे। पण आज आम्हाला कळालेलं आहे ते, आणि म्हणून आता आम्ही करू लागलो बरं का मायानो। हे खूप जुनं आहे, शिवपुराण आजचं नाही, शिवकथा आजची नाही, शिवतत्वज्ञान आजचं नाही। अनादी जेव्हापासून शिव तेव्हापासून भगवान शिवजींचं हे ज्ञान निगम आणि आगमाच्या स्वरूपामध्ये, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांच्या स्वरूपामध्ये हे शिवज्ञान जगामध्ये स्थित आहे
भगवान शिवजींची लीला एवढी श्रेष्ठ आहे, जिथं हे सर्व ग्रंथ नीती नीती म्हणतात. त्याचं वर्णन करता करता भगवान शिवजींचं पराही पश्यंती मध्यमा वैकरी वेद वाचाचारी मौनावल्या सहस्त्रमुखीचा शेष वर्णिता हो शिनला तोही हार झाला कंठी ज्याच्या. असा अगाध महिमा माझ्या भोलेनाथाचा आहे. आणि मग त्या मंदिरामध्ये अशी रांग लागलेली माय, पूर्ण महिला, रात्री 11 पासून रांग आहे. पशुपतीनाथ व्रत करणाऱ्या महिलांची बरं का माय, खूप चांगली गोष्ट आहे, आनंदाची ही गोष्ट आहे. आणि भक्ताचं मनोरथ संकल्प पूर्ण करणार हे पशुपतीनाथ व्रत आहे. आणि मग एकाचं बघून एक बऱ्याचशा महिला शिवमंदिरामध्ये आलेल्या आहेत. एक आजीबाई दर्शनाला निघालेली पहाटे पहाटे, हातामध्ये पूजेचं ताट घेतलेले, हात लटलट करू लागला. गावातले सगळे पुरुष मंडळी परेशान झाली, कारण मंदिरात दर्शनाला जागाच नाही. पूर्ण मंदिर महिलांनी गच्च भरून गेलं बघा. तिकडं कर्नाटक साईडला तर एसटी फुकट झाल्या महिलांना. माय एसटी फुकट, 1 रुपया इन्कम नाही. ड्रायव्हर आणि कंडक्टर 2च माणसं मध्ये, आणि पूर्ण गाडीच महिलांनी पॅक. एक तर आधीच आम्हाला खूप फिरावं वाटतं आहे की नाही, आणि त्याच्यातून फ्री म्हणल्यानंतर तर काही सांगायचं कामच नाही. सकाळी आंघोळ केलं की गाडीतच, काहीच नाही, नुसतं फिरणं 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 चालू झालं. असं तिथल्या स्वामी महाराजांनी विचार केला. पुजाऱ्यांनी, गावातले सर्व पुरुष मंडळ म्हणू लागले, म्हणले बाबा तुम्हीच आता काय तो निर्णय करा, आम्हालाही शिवदर्शन झालं पाहिजे. महाराजांनी एक युक्ती केली. 2 रांगा तयार केल्या, एकीकडे महिलांची एकीकडे पुरुषांची. 1 महिला 1 पुरुष, 1 महिला 1 पुरुष असं दर्शनासाठी ते सोडू लागले. आणि ही आजीबाई शेवटी निघाली होती, हळूहळू येऊन रांगेमध्ये थांबलेली आहे. आजीच्या नंतर बऱ्याचशा महिला मायमाऊल्या परत आल्या, आणि हात थरथर थरथर कापत होता. हातामध्ये पाण्याचा तांबे आहे. आजी रांगेत उभी राहिली, इकडे पुरुषांची रांग होती. कसं झालं काय झालं आजीला कळलं नाही, पण आजीचा लात पाय बाजूच्या रांगेत उभं असलेल्या एका माणसाला लागला. एखाद्याला जर लात लागली तर आपण काय करतो माय, पाया पडतो ना. त्याच्या का पाया पडतो, तर कारण त्याच्यामध्ये देव आहे, शिव आहे, भगवंताचा वास त्या हृदयामध्ये. कोणामध्ये, या देहामध्ये जो माणूस आहे ना, मग ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल. माझे हृदय भुवन, माझे हृदय भुवन, शोधिसी मानवा रावळी मंदिरे नांदतो देव हा आपुला अंतरे. शोधिसी मानवा रावळी आपुला घरी.
किती सुंदर सांगितलं बघा कवीनी. देव का भेटतो पूजनी अर्चनी, पुण्य का लाभते दान धर्मातुनी. शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी, आंधळा खेळ हा खेळसी कुठबरी. राहुळामध्ये मंदिरामध्ये जाऊ नका काशातला भागणे, पण घरातल्या हृदयातल्या भगवंताला मात्र उपाशी नका ठेवू मायानो. मग ते हृदय आपल्या सासूबाईंचं असेल, सासऱ्यांचं असेल, आपल्या पतीचं असेल, आपल्या मुलांचं असेल, कोणाचंही असेल, लक्षात घ्या. आणि योगायोग असा, त्या माणसाला लात लागल्या लागल्या साधी भोळी आजीबाई मनात विचार केला, म्हणजे देवा महादेवा लात लागला म्हणली माझा या माणसाला. आणि ते सगळं पूजेचं ताट तांब्याखाली ठेवला आणि पटकन पाया पडली. कोणाच्या? त्या माणसाच्या. आणि आजीनं पाया पडलेलं बघितलं, कारण आजी थोडीशी अनुभवी होती, धार्मिकतेमध्ये त्याचं जीवन गेलेलं होतं. आणि मागच्या थांबलेल्या महिलांना असं वाटलं की आकानं पाया पडली म्हणजे महाराज लय मोठा दिसत आहे, कुणीतरी चांगला महाराज असेल, मोठा माणूस असेल, म्हणून मागच्या महिलेनं सुद्धा त्या माणसाच्या पाया पडल्या. आता दोघीने पडल्यास तिसरी ग बसल का माय? बरं का? बघा, आता दोघीने पडल्यानंतर तिसरी पटकन येऊन पाया पडली. झालं तिघीनं पाया पडल्या. मग झालं असं, ते दर्शनाला देवाकडे लागलेली रांग इकडं वळली. झालं महाराजाकडे, त्या माणसाकडे वळली. प्रत्येकाला वाटू लागलं माय लय मोठा महाराज दिसू लागला. सगळ्याजणी पटपट पाया पडू लागले. आपणही पाया पडून घ्यावं. किती सांगू द्या, ऐकत नाही आम्ही. आम्हाला वाटतं ते महाराजाला, त्या देवाला असं हातानंच कुंकू लागलं पाहिजे, त्यांच्या डोसक्यावर आपला म्हणजे पायावर आपलं डोकंच टेकलं पाहिजे, असं नाही. हे बघा, प्रेम भक्ती आशीर्वाद हा हृदयात असतो. पाया जरूर पडा, तुम्ही पडू नका असं मी म्हणणार नाही, पण थोडंसं वेळ प्रसंग आपण पाहायचं बरं का मायानो, लक्षात घ्या. आणि सगळ्या महिलांची रांग इकडं त्या महाराजांकडे, महाराज समजून त्या माणसाकडे वळली. आता ज्याच्या पाया पडत होते तो माणूस परेशान झाला. कारण तो कधी नाही ते आला होता मंदिरात. कथेमध्ये असंच ऐकलं होतं, पत्नीनं त्याच्यानं म्हणली एक तरी दिवस महादेवाचं दर्शन घ्यायला जा म्हणली मंदिरात. आणि पत्नीचं ऐकून तो मंदिरात गेला. आणि मंदिरात जसा गेला सगळ्या महिला त्याच्याच पाया पडू लागल्या. म्हणला महादेवा कधी नाही ती मंदिरात आलो तुझं दर्शन घेण्यासाठी, पण उलटच झालं. म्हणले या सगळ्या महिला माझं दर्शन घेऊ लागलेत. देवा मी तुझ्या दर्शनासाठी उद्या येतो, पण आता मी इथं थांबणार नाही. तो असा पळ काढतो मंदिरातून. माय आता महाराज तो माणूस पळालेला बघून काही म्हाताऱ्या माय माऊल्यात त्याच्या मागे पळत निघाल्या. आता तो माणूस बिचारा पुढे पुढे निघाला. खूप फास्ट तो पळाला. आणि त्या बिचाऱ्या मनात म्हणू लागल्या, माय आपल्यासारख्या पापिनीला एवढ्या मोठ्या महाराजाचं दर्शन होईल का? जाऊ द्या म्हणला, गेला तर गेला महाराज. काही जण आमच्यासारख्या थोडं तरुण होत्या, त्यांनी तिथपर्यंत महाराजाच्या पाठीमागे पळ काढला. झाला त्या माणसानं आधी बसस्टँड घातलं. ऑटोवाला थांबूनच होता. ऑटोवाल्याला म्हणलं आधी ऑटो काढ म्हणला इथून. महाराजांनी त्या माणसानं म्हणलं आधी मला हलव म्हणला इथून. त्यानं म्हणला नेतो पण दुप्पट पैसे लागतील. किती घे? त्या माणसाने म्हणलं तिप्पट घे बाबा, पण आधी ऑटो हलव. ऑटो निघून गेला. माय 4-2 बाया तिथं गेल्या बस स्टँड पर्यंत पळत. बरं गेल्या तर गेल्या, शांत बसावं की नाही. माय जिथं महाराज उभा राहिलता तो माणूस तिथली वंजळ माती घेतली. माय काही करतो बरं का, आम्ही काही करतो, मनाने काही लावतो. झालं वंजळ माती घेतली आणि आपल्याच अंगावर टाकून घेतले. पहिल्यांदा नाही दर्शन झालं तर चरण रज टाकाव म्हणल्या आपल्या अंगावर. आणि वंजळ घरी घेऊन आल्या. आता गप बसतील का या? सगळं घर भरून दिलं पसरून ती माती.
महाराजाची. मायानो लक्षात घ्या, कुठलीही भक्ती करत असताना थोडंसं विवेक जागृत असू द्या. एका दगडाला शेंदूर लावला आणि उरलेला हात दुसऱ्या दगडाला पुसला. असं झालं मागे इथून येत असताना एका दगडाला शेंदूर लावून पूजा करून ठेवलेला आहे. आणि हिंदू धर्मातले आम्ही लोक एवढे भोळा भाव आहे ना आमचा, देवाच्या बाबतीत तर लईच आम्ही एवढं पळतो, कुणाच्याही मागे पळतो बरं का. उगं फक्त कळायला उशीरच आहे, काही त्याचं तारतम्य लक्षात घेत नाही, विचार करत नाही. निघाले. आता एवढा पसारा झालाय तिथं मी बघितलं येताना. मागच्या वर्षी एकच दगड होता. देव दगडात नाही बरं का. दगडाचा देव त्याला वड्राचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव. देव कुठे? देव आहे कुठे? देवाचं देवपण नाही दगडात, जिथं भाव तिथं देव. अशी शुद्ध भाव जाता, अशी शुद्ध भाव जा हो, अशी शुद्ध भाव जाता, अशी शुद्ध भाव जा हो. शुद्ध भाव जाता, अशी शुद्ध भाव जा हो, अशी शुद्ध भाव जाता, अशी शुद्ध भाव जाता हो. शुद्ध भाव जाता देव अंकित दया, अशी 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 शुद्ध भाव जाता, अशी शुद्ध भाव जा हो, अशी शुद्ध भाव जाता, अशी शुद्ध भाव जा. सांब जय नमः पार्वती पते, शिव हर हर महादेव. ज्याचा भाव शुद्ध देव त्याच्या अंकित असतो, कारण जिथं भाव तिथं देव. ही संतांची वाणी बरं का. तुकडोजी महाराजांचे शब्द येते, भाव तिथं देव ही संतांची वाणी, आचारा वाचून पाहिला का कोणी. मायानो आचरणाशिवाय भाव प्रकट होत नाही. आणि शब्दाच्या बोलाने शांती नाही म्हणे. किती जरी शब्दाचा मी पसारा मांडला ना तर त्याने समाधान होणार नाही. यासाठी देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, आणि मी तू गेल्या विन अनुभव नाही. भगवंताचं अस्तित्व ठाई ठाई आहे, आणि मी तू जोपर्यंत आमच्यातलं जात नाही तोपर्यंत त्या भगवंताचा अनुभव आम्हाला येत नाही. तुकड्या दास म्हणे ऐका ही ग्वाही. तुकडोजी महाराजांची ही ग्वाही आहे. तुकडोजी महाराजांची सुंदर पद्य रचना, ज्या माध्यमातून देवाचं देवपण आणि भक्ताच्या अंतरंगातला भाव ज्यांनी प्रकट केला, या माध्यमातून बघा पवित्र पावन अशी ही कथा श्रवण करत असताना पशुपतीनाथ व्रत कसं करावं मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे.
ही पार्वती माता जी आहे सती, हळूहळू ती वाढू लागली बरं का, खेळू लागली, बागडू लागली. आणि नारद ब्रह्मदेवाचं आगमन राजा दक्षाच्या नगरीत झालेलं आहे. हिमालयाने पार्वतीला ब्रह्मदेवाच्या आणि नारदांच्या पाया पडायला सांगितलं. पार्वतीनं नमन केलं, दोघांनाही नमस्कार केला. नमस्कारामध्ये खूप मोठी ताकद आहे बरं, सामर्थ्य आहे मायानो. आणि दर्शनसुद्धा कुणाचं घ्यायचं हे लक्षात ठेवा. उगं दिसला महाराज की पाया नका पडू, शास्त्र सांगतं, सत्य हे बरं का, लक्षात घ्या. पाया पडायचं ना, एक आपण लक्षात ठेवा, पहिली आपली आई, दुसरे आपले वडील, स्त्रियांसाठी तिसरे आपले पती. माय दररोज आपण पतीचं दर्शन घ्यावं हे शास्त्र आहे, बरोबर आहे ताई. पण कधी कधी पती नसतील घरी तर काय करायचं, मनामध्ये स्मरण करायचं, जसं देवाचं करतो तसं. एक माय माऊली म्हणू लागली, ताई तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण पतीचे पाय तर जाग्यावर असले पाहिजेत ना. दर्शन घेण्यासाठी पाय तर जाग्यावर असले पाहिजेत. दिसला धाबा, तिकडच धाबा, घरी पण येत नाहीत ते पाय, मग कसं दर्शन घ्यायचं आम्ही. खरंच बरं का, आज स्थितीला ज्यांचं पुण्य मोठं ना त्यांनाच पती चांगले मिळतात मायानो. आपलं पाप वाढलं, पुण्य कमी झालं, पदरी पडलं, पावन झालं बरं. नशिबाचा तो भोग आहे. कुठंतरी आपले कर्म चुकले की अशा दुःखाला आम्हाला सामोरी जावं लागतं बरं का. वाईट वाटून घ्यायचं नाही, लक्षात घ्या, पण तो भोग आम्हाला सारायचं आहे, लक्षात घ्या. त्यातून सुटकाही होणार नाही. आज सुटला तर पुन्हा उद्या बांधले जाणार आहेत त्यामध्ये, कारण हा आमच्या कर्माचा फळभोग आहे. प्रारब्ध तो त्याचे सरत असे भोगे, मग देह त्यागे शिवचितो. प्रारब्ध भोगल्याशिवाय सरत नाही. प्रारब्ध तू त्याची सरत से भोगे, प्रारब्ध तू त्याची सरत से भोगे, प्रारब्ध तू त्याची सरत से भोगे, प्रारब्ध तू त्याची सरत से भोगे. जय नमः पार्वती पते शिव हर हर. प्रारब्ध कर्म जीवनामध्ये त्याचा भोग आम्हाला भोगावाच लागतो बरं का. दर्शन घेण्याची पद्धत, आणि दर्शन कोणाचं घ्यायचं, दर्शन संतांचं, गुरुचं, भगवंताचं, आई वडिलाचं, पतीचं दर्शन आम्ही घ्यावं. आणि हे दर्शन घेत असताना त्यांचे जे अंगठे आहेत ना पायाचे, माय दोन्ही पायाचे अंगठे बरं का, एक आई, दुसरे वडील, दुसरे गुरु संत जे आहेत ते आपले, आणि मग देव पती स्त्रियांसाठी. ते दोन्ही अंगठे आमच्या भ्रुकुटीमध्ये लागले पाहिजे बरं. त्यांच्या पायाखाली हात ठेवायचा आहे आणि दोन्ही अंगठे इथं भ्रुकुटीमध्ये लागले पाहिजे. एका अंगठ्यामध्ये ज्ञान आहे तर दुसऱ्यामध्ये आशीर्वाद आहे बरं का. उघड डोकं आपटायचं नाही, पद्धती आहे दर्शन घेण्याची. एक शिर जर नमन केलं, आपण वाकवलं, तर तो एकांग नमस्कार आहे मायानो. नमस्काराचे प्रकार आहेत एकांग, त्रंग, पंचांग. 5 अंगाने केलेलं नमन म्हणजे पंचांग.
आणि साष्टांग. कळालं का? एक मस्तक झुकवला तर तो एकांग नमस्कार झाला. 2 हात आणि एक मस्तक झुकलं की तो त्रंग नमस्कार झाला. पंचांग म्हणजे 2 हात, 1 शिर आणि 2 पाय. हा पंचांग नमस्कार आहे. भगवंताला नमन करण्याची एक पद्धत आहे. आणि साष्टांग नमस्कार म्हणजे सर्वस्व आपला देहच समर्पित करणे, त्याला म्हणायचं साष्टांग नमस्कार. आणि हा साष्टांग फक्त आपल्या गुरुलाच घालायचा, दुसरीकडे कुठंच साष्टांग घालायचा नाही. बरं का माहिती? एक आई, वडील, पती आणि गुरु, बस. याच्या पलीकडे गुरुला साष्टांग घातला तर देवाचा आशीर्वाद आपोआपच मिळेल तुम्हाला. आणि अशा स्वरूपामध्ये आम्हाला नमन करायचं आहे. पार्वतीनं नमन केलं ब्रह्मदेवाला आणि नारदांना. आणि नमन केल्यानंतर ब्रह्मदेवाने ब्रह्मलिपी जे असते ना, भविष्य, नारदाला सांगितलं, हे नारदा, पहा म्हणले पार्वतीचा थोडासा हात पाहून भविष्य सांगा. हिमालयाला आनंद वाटला. आपल्या कन्येचं भविष्य जाणून घेण्यामध्ये हिमालय मेनाराणी त्या ठिकाणी उभे आहेत. महर्षी नारदांनी या पार्वतीचा हात पाहिला आणि हात पाहून भविष्य सांगायला सुरुवात केली. बरं का? हे हिमालया राजा, तुझी ही कन्या जगामध्ये महान पतिव्रता बनेल, महान शिवभक्त बनेल. लावण्याची खाण म्हणजे पार्वती आहे. जगामध्ये हिच्यासारखी सुंदर स्त्री दुसरी कुठलीच असू शकणार नाही. जी शिवशंभू महादेवाला वश करेल, जी जगामध्ये लोकमाता म्हणून वंदे होईल, महान अशी पतिव्रता म्हणून पतिव्रत्याचा आदर्श जगामध्ये स्थित करेल, अशी ही तुझी कन्या. सुंदर सुंदर भविष्य सांगायला चालू केलं माय. आणि एक रेषा हाताची, हस्तरेषा म्हणजे ब्रह्मलिपी. बरं का? एक रेषा अशी विलक्षण होती की ती रेषा पाहून नारद म्हणले, सर्व भविष्य शुभ सूचक आहे, पण एक हस्तरेषा अशी विलक्षण आहे. हिला मिळणारा जो पती आहे तो स्मशानात वास करणारा आहे. सर्व अंगाला चित्ताभस्म धारण करणारा आहे. ज्याच्या गळ्यामध्ये सर्पमाळा, मुंडमाला आहेत, जो व्याघ्राजीन धारण करतो, जो दिगंबर अवस्थेमध्ये विचरण करतो, जो सतत ध्यानमग्न अवस्थेमध्ये वास करतो, जो भूत वेताळांच्या समवेत राहतो, जो जटाजूट यांनी विभूषित आहे, ज्याच्या मस्तकामध्ये सतत गंगा विराजमान आहे, डमरू त्रिशूळ धारण करणारा हा पती तुझ्या कन्येला प्राप्त होईल म्हणून सांगितलं. बाजूला मेनाराणी उभीच होती. जावयाचं असलं वर्णन ऐकल्या घळकन डोळ्यात पाणी आलं. बरं का? मग कोणाच्या? मेनाराणीच्या, सासूच्या. हा, कारण सासूबाईची एक अपेक्षा असते. बरं का? का असते माहीत नाही मायानो, पण प्रत्येक सासूबाईला जावाई सुंदर पाहिजे असतो, सद्गुणी जावाई पाहिजे असतो, आणि सुसंस्कारित, चांगला, श्रीमंत, धनवान, गुणवान नसला तर चालेल, पण तो धनवान असला पाहिजे. पैसा राहावा, वागायला कसं का असणार, दिसायला सुंदर पाहिजे. आम्ही फक्त वर बोललेलो आहेत. बरं, एक लक्षात घ्या, वरच्या रंगाला काय भुललासी वरलिया रंगा. वरच्या रंगाला पाहू नका, अंतरंग पहा. सुंदरता पाहू नका, गुण पहा. प्रॉपर्टी पाहू नका, निर्व्यसनी पहा. कळते का माय काय सांगायचं मला? आणि हे वर्णन राणी मेनानं ऐकलं आणि तिला वाईट वाटू लागलं. बाई म्हणली, आपण तर किती स्वप्न रंगवली होती. लहान आहे बरं का आणखी पार्वती. भविष्य ऐकलं की आनंदित असलेल्या या मेना राणीला खिन्नता वाटू लागली आणि अंतःकरण दुःखी झालं. पण हे सर्व वर्णन कोणाचं आहे? भगवान शिवजींचं आहे. हे राजा हिमालयाने आणि पार्वतीनं ओळखलं
आणि पार्वतीची खात्री पटली की भगवान शिवच आपणाला पती म्हणून प्राप्त होतील. एवढं सर्व भविष्य ऐकल्यानंतर थोडं खिन्न झालेली ही मेनाराणी आता पत्नीचं सांत्वन करण्यासाठी हिमालयाने एक शब्दाने धीर दिला. मेना, चिंता करू नकोस. जाता जाता नारदानी आणि ब्रह्मदेवाने सांगितलं की भगवान शिवजींची कृपा जर झाली तरच असा पती तिला लाभेल. आणि भगवान शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी या पार्वतीला घोर असं तप करावं लागेल. आता तप करायचं म्हणजे साधी गोष्ट आहे का? तपश्चर्या मार्ग कठीण, खूप कठीण मार्ग आहे तपश्चर्याचा. आणि या कठीण मार्गाने जेव्हा माणूस चालतो अनेक अडचणींना सामोरी जावं लागतं. अनेक संकट दुःख त्याच्या जीवनामध्ये निर्माण होत असतात. आणि प्रत्येक गोष्टीवर मात करून पुढे जाणं, भक्ती मार्गामध्ये आपलं जीवन घालवणं हे खूप महत्त्वाचं आहे. नारदांनी सांगितलं आणि नारद निघून गेले. पार्वती मात्र घरामध्ये राजप्रसादामध्ये नदीच्या किनाऱ्यावर जिथं जाईल तिथं ती काय करू लागली? शिवशंभो महादेवाचं सुंदर शिवलिंग निर्माण करू लागली आणि त्याचं पूजन करत तासन तास शिवपंचाक्षरी मंत्राचा जप ती करू लागलेली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बोला सगळे सर्वांनी भजन करा. बोला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
ध्यानामध्ये ती गुंतलेली रममान झालेली ही पार्वती एकदा मीना राणी मनातच राहीना बरं का. मीना राणीच्या खिन्न दुःखी झालेली ही मीना राणी हिमवंताच्या जवळ गेली आणि हिमालयाला आपलं मनोगत सांगितलं. हे राजा, हे महाराज, नारदाने सांगितलेलं भविष्य आणि पार्वतीला मिळणारा पती याबद्दल माझं मन थोडंसं खिन्न आहे आणि आपली ही नाजूक सुकुमार कोमल अशी पार्वती आपण अशा पुरुषाला कशी द्यायची. तुम्ही काही करा मला माहित नाही, पण माझ्या पार्वतीला सुंदर आणि चांगलाच पती मिळाला पाहिजे, असं काहीतरी नियोजन तुम्ही करा. नारदांनी सांगितल्याप्रमाणे भगवान शिवजींची आराधना आणि शिवशंभू महादेव यांना प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर पार्वतीचं मनोरथ पूर्ण होणार होतं आणि एकदा पहाटे पहाटे स्वप्नामध्ये येऊन भगवान शिवजींनी हिमालय आणि पार्वतीच्या स्वप्नामध्ये शिवशंभूनाथ आलेले आहेत. ऐकू येत नाही का? हर 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 महादेव. थोडंसं भजन करूया. उठा, थोडा वेळ 5 मिनिट वारं शांत होईपर्यंत.